पाथरवाडी गाव बदललं. 10 वर्षापूर्वी होतं तसं आजचं पाथरवाडी नाही. 5 वर्षापूर्वी होतं तसं आत्ता नाही. 1 वर्षापूर्वीचं सुद्धा आत्ता नाही. सिमेंटचे रस्ते झाले, घरं बदलली, गावच्या गावं बदलली, पण 725 वर्ष झालं ज्ञानोबरायांचं चरित्र आणि ज्ञानेश्वरीतील एक ओवी बदलायला तयार नाही. हा सिद्धांत आहे. याला घटना म्हणता येत नाही. घटना बदलता येते, घटना बदलता येते, सगळं करता येते, पण सिद्धांत बदलता येत नाही. म्हणून संत कुणालाही म्हणायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही म्हणाल मग तुम्ही कोण आहे? मी तर मगाशी म्हटलं आम्ही महाराज सुद्धा नाही. गाडीवर लिहिलं असतं ना, सावधान चालक शिकत आहे, त्यातले आम्ही कोण आहे? अजून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे. फार अवघड आहे. इतकं सोपं परमार्थ. इतकं तुम्हाला सॉक्रेटिस कळेल, तुम्हाला आईन्स्टाईन कळेल, तुम्हाला अरिस्टॉटल कळेल, तुम्हाला स्प्रेनो कळेल, तुम्हाला डर्निन कळेल, पण वारकरी संप्रदाय कळणार नाही. कारण वारकरी संप्रदाय कळण्यासाठी तुम्हाला वारकरी व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? तरीच महिमान येईल कळो. इतकं सोपं. मग बुक्का लावला आणि माळ घातली आणि पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, त्याला वाटतं झाला परमार्थ. त्याच्या इतका मूर्ख दुसरा कुणी नाही. काय बोललो मी? हे बुक्का लावणं, माळ घालणं, वाऱ्या करणं. येड्या बाबळीला सुद्धा मुंगळा खालीवर यार झऱ्या करतो, त्याच्या काय वाऱ्या आहेत का? आणि मांसाहार सोडला आणि दारू सोडली म्हणजे परमार्थ झाला असं तुला वाटतंय काय? त्याचा देवाचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. ते विषयातले काही विषय सोडणे. काय विषयांची यादी फार मोठी आहे, त्यातले 2 विषय सोडले, मांसाहार आणि मद्यपान, झालं. याला वाटतं परमार्थ झाला. अजिबात नाही. विषयांची यादी फार मोठी आहे. आजचा तो माझा विषय नाही. मला आज वंशावळ तरी संपवायची आहे, म्हणजे उद्यापासून कथेला सुरुवात होईल. आज पहिला दिवस आहे. माझं तुमचंही गणित जमता जमता थोडासा वेळ जाईल ना, कारण एवढं अंतर आपण आलो आहे. कशी नाळ जुळते त्याच्यावर डिपेंड आहे. आणि तसं काही नाही. माझा एम.ए. मानसशास्त्र होता. मला माणूस पाहिलं तरी कळतं याच्या आतमध्ये काय शिजते. त्यामुळे मी डॉक्टरच त्याचा आहे. तुम्हाला जसं कळण चेहरे पाहून तसं पॅटर्न बदली तुम्ही. काही अडचण नाही. तुम्ही काही ताण घ्यायचं नाही आणि मोकळं बसत जा. कथेला आलं ना, छान ज्ञानोबरायला आवडेल असं बसावं. उगं मैतीला आल्यासारखं काय बसायचं कारण नाही. बरं किती ताण घेतला तरी जे व्हायचे ते होणारच आहे. पोरं घराच्या बाहेर, शबास, काढणारच. काही ताण घ्यायचं नाही. काही साधा ताप झालाय का? आत्तापर्यंतचा ताप होऊन सुद्धा सुधारला नाही, त्याला अनुताप म्हणतात. तो झाला नाही आणि त्याच्यामुळे परमार्थ झाला नाही. काय झाला परमार्थ सांगा? मी जेजुरीला त्या दिवशी कीर्तनाला होतो. खंडोबाचं दर्शन घेऊन खाली झाडाखाली येऊन बसलो. तिथं ती नवीन लग्न झालेली पोरं येतात पा, बायकांना उचलून घेतात, म्हणजे जुनी घेतात, ज्याचं आपटायचं राहिले. तिथे एक पुण्याकडचं जोडपं आलं. ते 35-55 होतं. म्हणजे याचं वजन 35 किलो आणि तिचं वजन 55 किलो. मी झाडाखाली बसल्या बसल्या मनात म्हणलं, या रामाला हे धनुष्य उचलणार नाही, याने किती प्रयत्न करू दे. पण म्हणलं बघू आपल्याला कुठं तिकीट हो, काय पैसे द्यायचे. आणि मी असं असल्यावर कवर आहे पाहतो. TV पाहण्यापेक्षा असं बरं. टीव्हीतलं काय खरं आहे मला सांगा ना. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. ते अमिताभ बच्चनला तरुणपणात कोणी स्वीकारलं नाही, ते म्हातारपणात फॉर्मला आलंय. आता आलंय का नाही मला सांगा. तरुणपणात त्याला रेडिओनं नाकारलं, त्याला पिक्चरमध्ये नाही, एवढी मोठी उंची, त्याचं तोंड असं, आवाज असा. आता म्हातारपणात फॉर्मला आलंय. टी व्ही लावा, 5 मिनिटात येतं ते लगेच. कसे पैसे कमवायचे सांगतं, कोण बनेगा करोडपतीमधून. लगेच 5 मिनिटं मालिका झाली का आलंच. कमावलेले पैसे काय करा, तर सोनं कुठं खरेदी करा सांगतं. परत 5 मिनिटांना आलं का घेतलेलं सोनं घरात ठेवू नका, ते गहाण ठेवा. कुठं? मुथ्थूट फायनान्स. तेच सांगत टी व्हीमध्ये. परत 10 मिनिटांनी आता जर फायनान्सचे हप्ते गेले नाही तर नवरत्न तेलानं डोकाची मालिश करा. कोण सांगत? तेच सांगा. काही खरं नसते. टीव्हीचं काय खरं. मध्ये एक ती मालिका आली होती पहा, ती बाई म्हणायची काही ह स्त्री जान्हवी का काय तिचं नाव, 2 वर्ष बाळंतीण झाली नाही. किती? 2 वर्ष. माय काय पाहता
तरी टायमिंगला टीव्ही लावून लाईट बिल वेळेत भरीत होता एवढा महाराष्ट्र मूर्ख आहे. काय म्हणलो टीव्हीला जाहिरात लागते पहा ना, संडासचा कमोड कसा साफ करायचा. आता संडास कसं साफ करायचं हे टीव्हीला सांगायची गरज आहे का? आणि जर लोकांना सांगावं लागत असेल तर त्याला मनुष्य म्हणावं काय मला सांगा. ते हार्पिक ओतलेलं असते, जाहिरात लागते, संडासच्या भांड्यात हार्पिक ओतलेलं, सगळी घरातली जेवाय बसतात. आणि आई म्हणते पप्या भाजी देऊ, आणि पप्या पाहतोय संडास कसं साफ करायचं. आता काय तोंडात हाना ऐकून ही पोरं पार आता अवघड परिस्थिती आहे. संडासमध्ये मोबाईल घेऊन जाते ती, काय काम आहे हो यांचं. तिथून मेसेज करतात शुभ सकाळ, कुठून ते बरं ज्याला पाठवलं ते त्याच लायकीचं आहे, ते तिकडून मेसेज करतं शुभ सकाळ. काय करतो हा म्हणतो नाश्ता करतो. कुठं एका बोटाखाली गॅझेट आलं पण सुख मात्र संपलं. मी झाडाखाली बसून पाहत होतो, म्हणलं याला उचलत नाही, पण तिथली पोरं जमा झाली म्हणजे 500 रुपये द्या नाहीतर बायकोला उचलून घ्या. त्याला वाटलं 500 जाण्यापेक्षा गोवर्धन उचलू. माझ्याकडे पाय पाहता उचलला, 3च पायऱ्या चढला, वरून टाकून दिली त्यानं. डोकं फुटलं, खांद्याला लागलं, ती रडती, हे पोट चुळून रडत आहे. आता मी हे सगळं पाहतोय. मी म्हटलं बाबा तिला लागलं, डोकं फुटलं, खांद्याला लागलं, मान्य आहे, ती रडणं सहज शक्य आहे, पण हा का रडतोय पोट चुळून. म्हणून मी काय झालं रे, मला महाराज आतडी कुठं गेली शोधितोय. याला संसार म्हणायचं. काय म्हणायचं? संसरती इति संसारा. हा गीतेच्या 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक काढला. ऊर्ध्वमूलमदशाख अश्वत्थं प्रावृव्यं छंदांस्य पर्णानि यस्तं वेद सदा यस्तं वेद सवेदवीत. याच्यावर ओवी लिहिताना ज्ञानोबरायनं फार गोड ओवी लिहिली. अगा विषाचे कांदे वाटोनी जो रस घेईजे पिळोनी तया नामामृत ठेवणी अमर होणे. ज्ञानोबरायने सांगितलं विषाचे कांदे वाटायचे, त्याचा रस पिळून घ्यायचा आणि अमृत म्हणून प्यायचा. कधी पिता येईल? संसार एवढा दुःखदायक आहे, एवढा. वयाची 40 वर्ष घातली तुम्ही, रक्त विकलंय आणि मग श्रीमंत झालाय. काय झालाय? मी सांगतोय कथा का श्रवण करायची आणि संत जीवन काय याचं चिंतन सांगून आज वंशावळ सांगून थांबणार आहे मी. वयाची 40 वर्ष रक्त विकली आणि मग श्रीमंत झाला, गाडे बंगले. अरे अरे, तुमचं प्रेम आहे जडावर, जडाचं प्रेम तुमच्यावर नाही. वेदांताची भाषा सांगू काय? बंगल्याची काच फुटली तर मालक रडला, पण मालक मेला म्हणून बंगला रडला. कधी ऐकलं तुम्ही? गाडीला स्क्रॅच गेले तर जेवत नाही, पण मालक मेल्यावर गाडीच चालू झाली नाही असं कधी ऐकलंय का? पण आम्हाला एवढा त्याच्यावर माज आहे, गाड्यांवर नावं टाकून दुसऱ्याला त्रास आहे. स्वतःकडे जे ना त्याच्यावरून दुसऱ्याला त्रास दिला जातो. स्वतःनं घातलेल्या दागिन्याचा आनंद नाही, दुसऱ्यानं घातलेल्या दागिन्याचा त्रास जास्त आहे. काय बोललो? स्वतःला जे सौंदर्य परमेश्वरानं दिलंय त्याच्यात आनंद नाही, दुसऱ्याचं पाहून जास्त जळते. काय होत आहे बरं? सुखानं राहत नाही हो. काय जगला? 100 रुपयाचा श्रीखंडाचा डबा आणला तर खाताना म्हणतोय 100 गेले, 100 गेले, 100 गेले, 100 गेले. सुखानं खात सुद्धा नाही. काय भोगलं तुम्ही? 40 नंतर तर तुम्हाला आजार चालू झाले, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक. तुम्ही बिछाण्यावर पडायचं. तुम्ही कमवलेले पैसे तुमच्या पुरी, तुमचे जावई, तुमच्या सुना, तुमचे लेक उधळणार. काय करणार? तुम्ही ज्याला शत्रू म्हणलंय, शत्रू तयार करायची गरज नाही. गावापर्यंत तुम्ही गरीब आहे ना, तोपर्यंत तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तुम्ही खालय का उपाशी मेले कोणी पाहत नाही. ज्या दिवशी तुमचा बंगला होईल, ज्या दिवशी पोरं कामाला लागतील, ज्या दिवशी गावात तुम्हाला एखादं पद मिळेल, त्यावेळी शत्रू आपोआप तयार होतील. काय होतील? त्याला वेगळं करायची गरज नाही, कारण शत्रुत्व हे मत्सर भावानं जागच आहे. तुकोबरायची गाथा बुडवायला काय पाकिस्तानमधून लोक आणली नव्हती. ज्ञानोबरायाला जो त्रास झाला, आज जे मांडी ठोकून जे पोट भरतायत, हेच वंशावळ पूर्वी होती ना. काय होतं बाकी? मानव जीव सगळीकडे सारखाच आहे. याच जीवाना अलंकापूर त्या लेकरांना त्रास दिला ना. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला किती त्रास देऊ द्या, कुणी देऊ द्या, तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. मानसशास्त्राचा नियम आहे, मानसशास्त्रात सांगतं तुम्हाला एखाद्याने त्रास दिला आणि तुम्ही जर त्याला उत्तर देत बसली का, तो नवीन युक्त्या शोधतो तुम्हाला त्रास द्यायचे. काय करतो?
तुम्ही त्याला इग्नोर करायचं. आणि या जगतामध्ये बिगर नफ्याचा कुणी धंदा करीत नाही. काय बोललो? ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं की याला त्रास देऊ नये, काही फरक पडत नाही, ते दुसरं गिराईक शोधितं, तुम्हाला सोडून देतं. काय करतं? परमार्थ हेच शिकवतो ना, संयमता आहे. आपल्याकडे जे त्याच्यावर जगामध्ये त्रास द्यायचे. मी आता येताना पाहिलं, मी सांगलीवरून आलो आणि सोलापूरमधून बाहेर पडत होतो. ते टमटम होतं सकाळी, शीट वाहतं ना ते 6 सीटर, त्याच्या मागे लिहिलं होतं जळू नको बरोबरी कर. आणि 10 मिनिटं ट्रॅफिक झालं, मी येऊन होत बसलोय. ते टमटम त्याने लिहिलंय जळू नको बरोबरी कर, आणि मी सारखा वाचितोय 10 मिनिटं सकाळी ते. मग त्याचं म्हणणं तू इनोवा इक, टमटम घे आणि त्यानं पाथरवाडीला कथेला जा. काय म्हणते ते? आपल्याकडं जे आहे त्याच्यावर जगाला त्रास देण्याची जी मानवी वृत्ती आहे ती फार भयानक आहे. आणि म्हणून सिद्धांतानुसार चालतात ते संत. कथा होती ती संतांची देवाची वास. मनुष्याचा झाला तर वाढदिवस होईल आणि झाली तर व्यथा होईल. काय होईल? कथा होणार नाही. पुण्यस्मरण सुद्धा एखादं होईल, बाकी पोरही तुम्हाला आठवतील असं काही समजू नका. आपले फोटो नदीला सोडून देतात, हे वास्तव सत्य आहे. काय? शेवटी तुम्हाला जग विसरून जातं. आपल्याला जाळून आल्यावर वेगवेगळ्या घरातून आलेल्या भाज्या भाकरी याच्यावर जोरात ताव होतो, हे वास्तविक सत्य आहे. चोखा बाबा म्हणतात, अरे टाकून रांडा पोरं पळतील, आयुष्याचा दोरा ज्या दिवशी तुटेल. तुटला आयुष्याचा दोरा, लक्ष द्या. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, दोरा तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. मागे राहिला पसारा, मागे राहिला पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकुनी पळती रांडा पोरे, टाकुनी पळती रांडा पोरे, टाकुनी पळती रांडा पोरे. चोखोबा राय म्हणतात, एक जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. देह सुखाच्या काजासाठी तुमचा ऍक्सिडेंट होऊ द्या, 1 महिना घाण काढतील, 2 महिने काढतील, 3ऱ्या महिन्यात म्हणतील आता गेला तर बरं होईल. काय होईल? जग विसरून जातो आपलं कोण आहे इथं. आणि आपलं दुर्दैव असं आहे, ज्यांना आपलं म्हणलं ती आपली नाही, आणि ज्याला आपलं म्हणायला पाहिजे नव्हतं त्याला आपलं म्हणलं नाही आयुष्यभर, त्यामुळे तो शेवटी येत नाही. आणि ज्यांनी त्याला आपलं म्हणलं ते ज्ञानोबा असं म्हणतात, देह वैकल्याचा वारा झनी लागेल यास कुमारा, आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते. ज्ञानोबा म्हणले, म्हातारपणाचा वारा लागायच्या अगोदर मी जातो देव म्हणतात, आणि त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. काय होतं? मग शहाणा तो आहे. अंधार पडण्याच्या अगोदर दिवा लावतो, शहाणा तो आहे. संध्याकाळी 7च्या आतमध्ये आपल्या घरट्यात परततो, शहाणा तो आहे. इंद्रिय बाद होण्याच्या अगोदर परमात्म्याला आपला करतो. मायबाप, या जगामध्ये फार दुःख झालीत आपल्याला. आपलीच पोरं आपल्याला दुःख देतात. 90% बसल्यात नाही इथं, हे केवळ पोरांमुळे दुःखी आहेत, फक्त सांगता येत नाही. जी संपत्ती तुम्ही कमवली ती संपत्ती सुद्धा कामाची नाही. शेवटच्या क्षणाला उद्वेग होतो, उद्वेग. आणि म्हणून सिद्धांत प्रतिपादन करणारे जे ग्रंथ आहेत ते संतांनी लिहिले, कारण त्यांचं जीवन सिद्धांतानं चाललं. बाकी संतांना सिद्धांत नाही. अलीकडच्या संतांना तर अजिबात नाही. ओशो सारखा नादान विश्वसंत ज्याला म्हणला त्यानं विकार पुढं काढले, देवाला मागं ठेवलं. आणि माझ्या तुकोबारांनी विकारच देवामध्ये वितळून टाकले. साधा एक प्रश्न विचारतो, मला माहिती आहे ऑनलाईन चालू आहे तरी विचारतो, लाईव्ह चालू आहे तरी विचारतो मी. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कुणाचं वाक्य हो? जाऊ का घरी मी?
कोणाचं? हे आमच्या गीतेतलं वाक्य आहे ते तुम्ही बरोबर आहे, जे वाचलं ते तुम्ही सांगताय, पण ते मला माहिती आहे ना कुडालचं आहे. उद्धरेन आत्मन आत्मानम, गीत फक्त त्याला मॉडिफिकेशन केलं. हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, अजून काय काय दे. कुडालचं आहे हो, ज्ञानोबरायचं पसायदान आहे काय. स्वतंत्र संत इथं जन्माला यावं लागेल. मगाशीच बोललो मी. आणि संत जन्माला येणं इतकं सोपं नाही. रॉकेट दिवाळीत वर जातं, प्रकाशमान होतं, इतरांना आनंद देतं, पण त्या रॉकेटला जाऊन भेटा, तू काय केलं रे जगाला आनंद द्यायला. ते रॉकेट सांगतं मी खालून पेटून घेतलं. काय घेतलं? मी पेटून घेतलं म्हणून जगाला आनंद भेटला. आणि म्हणून संतांनी स्वतःला पेटवलं. आगी लागो तया सुखा, जी हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, जळो ते समूळ उत्तम धन संपत्ती, कुळ आग लागो त्या सुखाला. कोणत्या? ज्या सुखामध्ये परमात्मा आठवणार नाही. सांगा ना मायबाप, आम्ही एवढे लबाड, पाऊस पडल्याशिवाय धान्याचा दाना सुद्धा जमिनीत पेरत नाही. ते म्हणते अजून एक पाऊस होऊ दे, नाहीतर भांडवल वाया जाईल, कपाशीचं, करडीचं. पण ज्यांनी काही हातात नसताना आपलं आयुष्य पणाला लावलं फक्त पांडुरंगासाठी, ते ज्ञानोबराय तुकोबराय. आम्ही सगळ्या आकड्यांवर पैसे लावलेत. हा नाही तर तो येईन, तो नाही तर तो येईन, तो नाही तर तो येईन. नाहीच काय आला तर संगम तरी नक्की. म्हणजे सुनला जवळ धरलंय, तिचा बाप, त्याचा भाऊ, तिची नणंद, तिचा नवरा, तिच्या नवऱ्याचा भाऊ, असे सगळे आवळून धरलेत, कधी ना कधी कामाला येतील. ज्ञानोबराय तुकोबरायांनी पांडुरंग नावाच्या एकाच आकड्यावर आयुष्य लावलंय. काय लावलंय? बाकी काही नाही त्यांच्या जीवनामध्ये. आकाश मंडप आणि पृथ्वी आसन हे जीवन आहे. आणि म्हणून प्रकरणात्मक ग्रंथ जर असतील, महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिलं त्याच्या आधारे आपण पुढे जाणार आहे. भागवत, गीता, गाथा हे सिद्धांत ग्रंथ आहेत. ज्ञानकांड सिद्धांत बदल होत नाही म्हणून उपनिषद आहे. एखादी घटना घडली त्याच्यामध्ये सदोषता, भय, प्रमादी, दोष असतात, म्हणून त्यानं कथा करता येत नाही कधी. बरं, कथा तुम्ही आम्ही घटनेनं चालतो म्हणून आमच्यामध्ये हे दोष आहेत. एकदा बिरबलन बादशाह रस्त्यानं चालला बरं का, आणि बादशाहनं रामायण पाहिलं. तो म्हणला बिरबल हमारी भी कुछ ऐसी कथा बनाव. बिरबल लय हुशार होतं गड्या, आणि ते काय उगच हुशार नव्हतं. त्याची आई हुशार होती, बाप हुशार होता. बाप सायराट असला का पोरग गायराट होणार, आणि आई जर नीट नसेल तर पोरं बिघडणार म्हणजे बिघडणार. त्याची आई हुशार होती. ब्राह्मण वस्तीचं घर होतं आणि बाळणपणाला काळा चालू झाल्या. घरात कुणीच नाही. ब्राह्मणाची घरातली ही स्त्री ननंद म्हणून पोरगी जवळ होती. ती घाबरली, कुणाची मदत मिळते का पाहायला लागली. एक साधू दिसला झाडाखाली बसलेला. महाराज, माझ्या वहिनीचं पोट दुखतंय, प्रसूती होत नाही आणि वेदनाही कमी होत नाही, काय करावं? त्याने सांगितलं प्रसूती होईल, मुलगाच होईल, पण आता जर झाला तर तो गुलाम होईल, आणि अजून एक घटिकेनं जर जन्माला आला तर तो राजाला सल्ला देणारा बुद्धिवान पुत्र जन्माला येईल. ते लेकरू परत मागं आलं ना, आईला सांगितलं त्या वहिनीला, वहिनी साधू महाराजांचा आशीर्वाद आहे, ते म्हणले पुत्र जन्माला येईल, पण आता आला तो गुलाम जन्माला येईल, आणि अजून एक घटिकेनं आला तर तो राजाला. आईनं विचार केला, दरिद्रीनं अभागी पोरग जन्माला घालण्यापेक्षा मी राजाला सल्ला देणारं पोरग जन्माला घालीन, आणि शीर्षासन केलं. काय केलं? हे ऐकायला सोपं आहे, फार अवघड आहे. शीर्षासन केलं, आणि एक घटिकेनंतर शीर्षासन परत खाली आणलं, प्रसूत झाली. तो बिरबल झाला. काय झाला? इतका बुद्धिवान बिरबल, राजाला सल्ला देणारा. तो म्हणला खाविंद बन सकती आपली कथा, कोई बात नाही. आणि बुद्धिवानच होतं. एकदा तर दोघं रस्त्यानं चालले आणि तुळशीला नमस्कार केला. कोणी? बिरबलाने. बादशाह म्हणला, ए बिरबल, ये पौधे को क्यों नमस्कार करताय? तो म्हणला खाविंद हमारे भगवान आहे. याला लय राग आला. हे गेलं तुळशीचं रोपटं उपटून टाकलं. बिरबल काही बोलला नाही, पुढं गेला आणि खाच खुयरीचं झाड दिसलं, आणि बिरबलाने केला नमस्कार. माय काय पाहता? बादशाह म्हणला बिरबल ये कोण आहे? म्हणला या हमारे बडे भगवान आहे. आता ते 7 फुटाचं डोक्यात असलेला मेंदू पठाण ते गेलं आणि ते खाच खुयरीचं झाड उपटायला गेलं. अंगाचा दाह झाला, जाळ झाला. ए बिरबल, ए क्या हो गया, क्या हो गया बिरबल? खाविंद शायद छोटे भगवान ने बड़े भगवान को फोन कर दिया. तो अब
छोट्या भगवंतानी मोठ्या भगवंताला फोन केला म्हणून झालं म्हणले. अभी क्या करना पडेगा, छोटे भगवान के पास जाना पडेगा. तुळशी वृंदावनापाशी आणलं, नमस्कार करायला लावला आणि तुळशीतली माती अंगाला चोळायला लावली. त्यावेळी त्याचा दात थांबला. एवढा बुद्धिवान बिरबल. आणि ते बिरबल बादशाला म्हणते आपकी कथा बन जाएगी राम जैसी, जैसा राम का रामायण तसा आपका हो जाएगा, कोई बात नहीं, लेकिन मेरे को छुट्टी चाहिए, ये काम करना है तो छुट्टी चाहिए ना. त्यांनी सांगितलं मला सुट्टी पाहिजे. कितने 6 महीने की, 6 महिन्याची सुट्टी घेतली. आणि 6 महिने परत आल्यावर बिरबलानं बोलवलं. बिरबल को बुलाव. अकबर बादशाह म्हटला. बिरबल आला, मुजरा केला, खाविंद बुलाया. हो गई हमारी कथा, हो गई, लेकिन एक जगह थोड़ा सा अटक गया. किधर? राम की सीता रावण ने चुराई, आपकी बेगम कौन चुराएगा? तोंडाक पाहत राहिलं ते. रामाची सीता रावणानं चुरली, तुझी बेगम कुणीतरी चुरली पाहिजे ना, त्यावेळी रामायण पूर्ण होईल ना. चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. म्हणून माणसाची कथा कधी होणार नाही. झाला तर वाढदिवस होईल. ते बी ती केक आणायचा, त्या मेणबत्त्या फुकायच्या, मग केकवर थुकायचं, मग ती असतील त्यांच्या तोंडाला लावायचं आणि मग गाणं म्हणायचं आप जिओ हजारो साल, साल के दिन हो, साल के दिन हो 50,000. अरे नीट जगणं आहे ते वर्ष. 60-70 वर्ष नीट जगाना. घरातली वैतागल्यात याला, गावातली वैतागल्यात. 50,000 जगून करतो काय? फार आयुष्य थोडं असावं. ज्याला क्रांती करायची ना, 40च्या आतमध्ये सगळी निघून गेल्यात. सगळ्यांनी एक्झिट घेतली 40च्या आतमध्ये आणि जगामध्ये कर्तृत्व संपवलं. पण 725 वर्ष त्यांचे पवाडे आम्ही गातोय. काय कारण? ऐका, घटनेमध्ये सदोषता आहे, भय प्रमादी दोष आहे. आणि म्हणून त्यानं आपलं चरित्र होत नाही, संतांचं चरित्र होतं. बरं, संतांचं चरित्र का पाहावं? 3 चरित्र, एक मानव चरित्र, एक संत चरित्र आणि एक देव चरित्र. मानवाचं चरित्र कधी सांगूही नाही, त्याचं वर्णनही करू नये, कारण त्याचं चरित्र काही खरं नसते. त्यांची चरित्र त्यांनी स्वतः बनवलेली आहे. पहा, कृष्ण अवतारला येताना बंदीखान्यात, राम राजवाड्यात, हा बंदीखान्यात, तुम्ही आम्ही दवाखान्यात. कुठं फरक आहे? त्यांचं चरित्र आहे, आपलं चारित्र्य आहे. आपलं उतार वयात चालू होतंय, त्यांचं जन्माच्या अगोदर चालू होतंय. आईबापाची लग्नच त्यांनी लावल्यात. काय लावल्यात? म्हणून कीर्ती मानवाची वर्णू नाही, कधीच वर्णन करू नये. ती थोरी का विठ्ठलाची, वर्णाविती थोरी का विठ्ठलाची. वर्णविती थोरी एका विठ्ठलाची, वर्णविती थोरी एका विठ्ठला. वर्णाविती थोरी का विठ्ठलाची, वर्णाविती थोरी का विठ्ठलाची. वर्णविती थोरी एका विठ्ठलाची, वर्णविती थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जन्मोनिया, उदंडची झाले जन्मोनिया मेले. उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले. ओनिया गेले राव रंक, ओनिया गेले राव रंक. उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले. उदंडची झाले जन्मोनिया मेले. अनेक जन्म घेऊन मेले, काय करोडपती होते, पण त्यांचं नाव कोणी घेत नाही. परी त्यांचे नाम कोणी न घे चराचरी. त्यांचं नाव कोण घेतं गड्या?
साही वेद चारी वर्णताती. चरित्र कुणाचं होतं? ज्याचं चारित्र्य सुंदर आहे त्याचं चरित्र होतं. ज्ञानोबरायचं चारित्र्य सुंदर आहे माझ्या माऊलीचं, म्हणून चरित्र आहे. प्रत्येकाला गुणानं मनुष्य शोभत असतो. नारी लज्जया, नारीचा लाज हा गुणधर्म आहे. काय? स्त्रीनं हे पा, पतिव्रता स्त्रीनं अतृप्त असू नये, वेशेनं कधी तृप्त होऊ नये, राजानं तृप्त असल्यासारखं दाखवू नये आणि ब्राह्मणानं कधी अतृप्त राहू नये. काय काय 4 सिद्धांत मी सांगून गेलो. कुलवान स्त्री जर अतृप्त राहिली तर कुटुंबाचा नाश होतो आणि तिच्या पातिव्रत्याचं हनन होतं. वेश्या जर अतृप्त राहिली तर तिचं पोट भरणार नाही. राजा जर तृप्त आहे असं दिसला तर परकीय देश आक्रमण करतील. आपल्याला गरज नसली तरी आपल्या राजानं सांगितलं पाहिजे आम्हाला पाक व्याप्त काश्मीर पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? गरज नसली तरी, म्हणजे मग तिकडची गप्प बसतात. आणि ब्राह्मण जर अतृप्त राहिला तर त्याची साधना कधी होणार नाही. स्त्रीचा लाज हा दागिना आहे. नारीच लज्जया. तुम्हाला सांगू, भारतामध्ये एक बाई परदेशात विद्यापीठात गेली. तिला डॉक्टर व्हायचं होतं. त्या विद्यापीठानं सांगितलं तुम्हाला बांगड्या घालून, कुंकू लावून, मनगटापर्यंत ब्लाऊज, साडी घालून डॉक्टर होता येणार नाही. इथं तुम्हाला शिकता येणार नाही. तुम्हाला मिनीस्कर्ट घालावं लागेल, शूज घालावे लागतील, हे गळ्यातलं वगैरे कुंकू वगैरे हे साडी याच्यात येता येणार नाही, टाय घालावं लागेल. ती म्हणली कोण म्हणलं हे सगळं असल्यावरच शिकता येतं. ती शिकली, साडी घालून, कुंकू लावून, दागिने घालून, आणि भारताची पहिली डॉक्टर झाली. डॉक्टर आनंदीबाई जोशी. नारीचा लाज हा गुणधर्म आहे. मी पुण्यातून येत होतो ना त्या दिवशी, एवढ्या द्रौपद्या अर्ध्या कपड्यावर फिरत होत्या. मी म्हणलं कृष्णा कुठं लपला रे, 1-2 लुंग्या तरी टाक. झाक यांना एकदाचं म्हणजे श्रद्धा वालकर व्हायची नाही, म्हणजे कॅन्डल मार्च काढावा लागायचा नाही, मेणबत्त्या पेटवावं लागायच्या नाही. आमचा ग्रामीण भाग चांगला आहे हो. अजूनही आई सकाळी उठते ग्रामीण भागात, उंबऱ्याची पूजा करते, गायीची पूजा करते, गोठ्यात गायी आहे, घरात आई आहे म्हणून समाधान. काय करायचे मोठ्या मोठ्या बंगल्यांचं मला सांगा ना. ती नातीच नाही त्या घरामध्ये. नवरा बायकोची नाती सुद्धा वास मारायला लागल्या सध्या, फक्त सेंट मारून दिवस चालू आहे. काय हॉलमध्ये हसतात आणि बेडरूम मध्ये जाऊन रडतात. हॉलमध्ये सुद्धा कणून हसतात. कसे? मोकळा हसते नाही, कणून हसतात. अजून पुढे बोलू काय? लोकांनी दुकानं दगडाची टाकल्यात, दगड विकतात आणि घरं मात्र काचेची बांधल्यात आणि रोज सकाळी दगड विकायची, राहायचं काचेच्या घरात. अजून नाही समजलं तर अजून पुढचं सांगतो. शरीर गुलाबाचं, तोंड मात्र काट्याचं. काय सांग? हा चेहरा पाहिला ना पार सुकलेला. त्याला म्हणलं काय झालं रे? मला साखर वाढली. तोंडातून तर पुढं बाहेर येत नाही. पोती भरायला पाहिजे ना, पण येत नाही आणि नुसती आतमध्ये वाढली. काय उपयोग आहे? मी रात्री जिथं फेटा बांधला ना, एका म्हातारीच्या पायाला वाकलो. म्हणलं आई कस काय, बरं आहे का? म्हणली मला काय रक्तपिती झाली का? मी म्हणलं कुडून बुद्धी आली नीच्या पाया पडलो. ज्ञानोबराय म्हणतात मी तुले परी रसाळ शब्द कल्लो. माझी गाडी नव्हती, मी पंढरपूरला चाललो एसटीनं. इतकी गर्दी होती, एक म्हातारी चढली, काही केलं नाही, लोकांनी ढकललं. ती मायापर्यंत आली, तोंड वाकडं केलं. म्हणलं आई काय झालं? ती म्हणली बाबा एसटीला तर पार आग लागली. मी म्हणलं कुठं आग लागली? मग मागून उतरायचे असते ना संकट काळात. तिला म्हणलं मग काही त्रास होतो का? म्हणली बाबा गुडघा तर पार पेटलाय. म्हणलं गुडघा पेटलाय तर तो घरीच वापायचा. आली कायला? म्हणली गेले होते डॉक्टरला आग लावाय. भेटला का डॉक्टर? म्हणली आले पिटून एकदाची. म्हणली राख रांगोळी केली, शिल्लक ठेवला नाही. हाय का कुठं चांगलं वाक्य? आणि ज्ञानोबराय म्हणतात मी तुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. नारीकडे लाज हा गुणधर्म असला पाहिजे. नारीच लज्जया, साधूच क्षमया, साधूक क्षमा हा गुणधर्म असला पाहिजे. आम्ही कथेला बसलो, पाय लागला तर मारायला होते. काय साधूक क्षमा गुणधर्म आहे? एक साधू रस्त्यानं चाललाय आणि त्याने एकाला विचारलं किती वाजलेत? त्यानं डोक्यात एक काठीचा फटका आणला आणि म्हणला 1 वाजले. ते साधू नाचायला लागलो.
शेजारचा म्हणला, मूर्ख आहे का, तुझ्या डोक्यात काठीचा फटका मारला तरी तू हसतो. म्हणला, मी काठीचा फटका मारला म्हणूनच हसतोय. म्हणले, का बरं? म्हणला, नशीब मी 1 तासापूर्वी विचारलं नाही किती वाजलीत. कळन तू मला उद्या. मग उद्या तुम्ही, काल तर मला एक जण भेटला आणि माझ्याकडे पाहून हसत होता. म्हणला, काय झालं रे? म्हणला, त्या दिवशी कथा मला आज कळाली. म्हणला, महिन्यापूर्वीची. आता एवढा जर मांद्य असेल, जड बुद्धी असेल तर कसं होईल मला सांगा. ऐका ना, साधूच क्षमया. साधूचा क्षमा हा गुण. चरित्र कुणाचं होतं मी सांगतो. प्रत्येकाकडे गुण असेल तर चरित्र होतं. महावीर स्वामी साधनेला बसलेत आणि पोरं दगड मारतायत आंब्याच्या झाडाला. एक थोराड पोरगा आलं, दगड भिरकवला, भिरभिर भिरभिर करत गेला आणि आंब्याला लागायच्या ऐवजी महावीर स्वामींच्या कपाळाला लागला. खोच पडली, रक्तबंबाळ झालं, रक्तानं भिजले महावीर स्वामी. पोरं घाबरली बाबरली, पळायला लागली. अरे चला चला चला. थोराड पोरग म्हणलं, थांबा, महाराजांची माफी माग. जवळ गेलं, महाराज महाराज, आम्हाला तुम्हाला नव्हता मारायचा हो, आंबे पाडत होतो, चुकून 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 तुम्हाला लागला महाराज. नव्हता मारायचा तुम्हाला, चुकून लागला तुम्हाला. समाधीतून उत्थान झालं, रक्तानं भिजलेले महावीर स्वामी रडायला लागले. महाराज, वेदना होतात का हो? महाराज, जास्त दुखतंय का हो? त्यावेळी महावीर स्वामी म्हणतात, बाळांनो, मला दगड लागला म्हणून मी रडत नाही, मी रक्तानं भिजलोय म्हणून रडत नाही, मला वेदना होत आहेत म्हणून मी रडत नाही, तर मी रडतोय याच्यासाठी, त्या आंब्याला दगड मारला तर त्यानं तुम्हाला 2 आंबे दिले, पण मला दगड मारला तर मी काही देऊ शकलो नाही म्हणून मी रडतोय. साधूच क्षमया. रामानंद स्वामी स्नान करतायत गंगेत आणि विंचू वाहत आला. रामानंदांनी विंचू हातात धरला. आता जर याला वाचवलं नाही तर हा वाहत जाईल आणि मरून जाईल, सागराला मिळायला जाईल, म्हणून हातात धरला. पण विंचवानं प्रसाद दिला, नांगी मारली, अंगाचा दाह झाला, हात झटकले, परत विंचू धारेला लागला. परत रामानंद परत जातात, माग परत उचलतात, परत विंचवानं नांगी मारली, परत दाह, परत सोडला, धारेला लागला, परत पळतात. तीरावरचा शिष्य म्हणतो, गुरुजी, तुम्ही 3 वेळा विंचवाला वाचवलं, पण 3 वेळा विंचवानं तुम्हाला नांगी मारली, तरी तुम्ही त्याला परत का वाचवता? याच्यावर रामानंदाने दिलेलं उत्तर फार समर्पक आहे, तुम्ही टाळ्या द्याल. रामानंद असं म्हणतात की हे शिष्या, नांगी मारणं त्याचा स्वभाव आहे आणि वाचवणं माझा स्वभाव आहे. जर तो त्याचा स्वभाव सोडित नाही तर मी माझा स्वभाव का सोडावा? साधूच क्षमया. रामदास स्वामी भिक्षा मागायला गेले. बाई पोचाऱ्यानं घर सारवीत होती. पोचारा फेकून आणला, काय बटुकडं सारखं भिक्षा मागायला येतं. रागवले नाही. पोचारा उचलला, नदीवर गेले, स्वच्छ धुतला, त्याच्या वाती वळल्या, भिक्षेच्या पैशातून आलेल्या पैशातून पंत्या आणि तेल घेतलं आणि ज्या बाईनं पोचारा फेकून मारला तिच्या घराच्या आजूबाजूला पंत्या लावून प्रकाशमान घर केलं. साधूच क्षमया. यांची चरित्र होतात, आपली चरित्र होत नाही. याचं कारण आपण फक्त स्वार्थ पाहिला, स्वार्थ पाहिला. त्या दिवशी एक शेठजी रडत होता. मुनीमजीने विचारलं, का रडता? म्हणला, काही नाही, कोरोना सारखा जर परत आजार आला तर आपल्याकडे किती धन आहे, माझ्या किती पिढ्या बसून खातील? मुनीमजी म्हणला, मोजू शकत नाही, पण एक 2-3 पिढ्या तरी बसून खातील, 3 पिढ्या. ते आणखी मोठ्यानं रडायला लागले शेठजी. मुनीमजी म्हणला, शेठ आता काय झालं? म्हणला, माझी 4थी पिढी काय खाईन? बनग्या खाईन, तू मर. आयुष्य गेलं. पोरं फॉर्च्युनर मध्ये फिरतात तरी उगाळलेल्या चपला घालते. त्याला म्हणलं, आता चांगल्या चपला घाला ना. म्हणला, महाराज दाखवले लोक जळत आहेत, आता कोण जळन? तू नीट मर, सुखानं जगायचं काय? सुनांना चहा पिऊ देत नाही हो. ते म्हणते, लाईट बंद करा, आम्ही राखेल व दिवस काढले, तर पण आता चांगले दिवस आहे ना, त्यांना खाऊ दे ना. पाठ 3 वाजता उठाते, उठा, करडी काढायला जायचंय, बाकी काम आहेत. लोक म्हणतात किती कामाचं आहे. कामाचं नाही, ते हापापलीलं आहे. काय? त्याला झोपच दिली नाही देवांना. आहेत ना, यांची चरित्र कधी होत नाही. नारीच लज्जया साधूच क्षमया सरक कमलेन. सरोवरात कमळ पाहिजे, तो गुण आहे. नृप विमलेन. राजकारण ज्याला करायचं ना, ज्याला गाव चालवायचं, ज्याला तालुका चालवायचा, त्याची मती विमल पाहिजे. कशी पाहिजे? विमल. अंतकरण फार कोमल पाहिजे त्याचं. म्हणजे विमल गुटखा खाऊन त्यानं राजकारण करायचं नाही. विमल पाहिजे. जया श्री कारभार बुद्धी सार तयाची. कशी पाहिजे? बुद्धी सार पाहिजे.
सार पाहिजे. शिवाजी महाराजांचे अभ्यास केल्यावर कळतं ना. अलीकडं शिवाजी महाराज सुद्धा भरपूर झाले. 43 लाख बिनकामाचे शिवाजी आहेत आता महाराष्ट्रात. किती ज्यांनी दाढ्या वाढवल्यात, कानात बाळ्या घातल्यात, पेट्रोल पंपावाल्याला शिव्या दे, टोलनाक्यावर भांडणं कर. शिवाजी महाराज असे होते का? शिवाजी महाराजांची मिरवणूक चौकात आहे ना, हा चौकीत आहे. कुठे? आमच्या इकडे ते एक जण शिवाजी महाराजाची भूमिका करायचा, पा नाटकात करायचा, आणि ते गेलं नाव्याकडे, दाढी करून घेतली, काळी करून घेतली, आणि त्याला म्हणताय नाव्यानं पैसे मागितले. म्हणला पैसे द्या. हा त्या नाव्याकडे पाहिलं, म्हणला भाग्य समाज, राजांच्या दाढीला तुझा हात लागला. आणि शिवाजी महाराज म्हणायचे वाळलेल्या गवताच्या काडीला हात नका लावू. आता सांगा, चांभाराकडे गेलं, बूट पॉलिश करून घेतलं, 1-1 रुपयासाठी तळतळ तुटत येते. त्याला म्हणते पैसे, ते म्हणते भाग्य समाज, राजांच्या जोड्याला तुझे हात लागले. एसटीत बसलं मुंबईला जायला, सगळ्यांनी तिकिटी काढल्या, पण यांनी काढल्या नाही. कंडक्टरच्या लक्षात आलं एक तिकीट कमी आहे. तिकीट 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 विचारित आलं, तिकीट. यानं खालीवर पाहिलं, म्हणला भाग्य समजा एसटी महामंडळाचं, राजांचे पाय तुमच्या एसटीला लागले. आता ते कंडक्टर सुद्धा नाटकातलंच होतं. कुणाचं होतं? फक्त ते दिवसात तिकिटी फाडायचं आणि संध्याकाळी नाटकात कामाला जायचं. त्याने असा उंच डोंगर पाहिला आणि शिंगल बेल दिली. दरवाजा उघडला आणि वाकून 3 वेळा मुजरा केला याला. वाकून, नाटकातलंच होतं ना, ते लाजत नव्हतं. त्यानं वाकून 3 वेळा मुजरा केला, म्हणला राजे उतरा, रायगड आला. दिला उतरून. माय काय पाहता, एसटी मुंबईत हे तिथंच फिरत आहे अजून. तव तेजातील एक किरण दे. काय दे? तुझ्या तेजातला एक किरण दे. असं होतंय काय? नृप विमलेन. ज्याला राजकारण करायचंय. एक जण म्हणला सप्तेच्या मीटिंगला मला बोलवलं नाही. ते म्हणले तुला काय बोलवायचं, तू शुद्धीतच नव्हता. तो उलट होतोय तो बंद केला असता. तुकोबराय म्हणले निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. ज्याला दळण चांगलं करायचं ना, त्यानं खडे निवडले पाहिजे. काय केलं पाहिजे? तेव्हा चांगली कामं होतात. काय होतात? निवडावे खडे नृप विमलेन कमल भृंगेन. कमळावर भुंगा पाहिजे. चला धेनू शृंगेन. गाई दिसायला चांगली आहे, काळी शेप तिची चांगली आहे, खुरं चांगली आहे, पण एक शिंग लातूरमध्ये आहे आणि दुसरं शिंग आमच्या भीमाशंकरला आहे. कशी काय दिसेल होती अशी? धेनू शृंगेन, धेनूची. आणि नरहात गुणेन, नराचे गुण पाहिजे त्यावेळी कथा होते. माझ्या माऊलीचे गुण आहेत आणि म्हणून कथा आहे. म्हणून कथा आहे. आणि कथेचं वर्णन करत असताना तापलेल्या जीवाला जी शांती देते त्याला कथा म्हणावं. संतांचं चरित्र वर्णावं, गुणावं. ज्ञानोबराय म्हणतात मनोनी वाणावे, ऐकावे तेची सदा. तेच वर्णावं, तेच ऐकावं. निवृत्ती हा सोपान महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. स्नान दान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. संत चरित्र श्रवण करताना फलश्रुती काय याचा विचार करावा लागेल. काय ऐकायचं 7 दिवस ज्ञानोबरायचं चरित्र? तर प्रमुख 3 प्रकारची फलश्रुती सांगितली. त्याच्यामध्ये कर्म कसं करायचं कळतं. कारण मनुष्य कर्मानीच आहे. माणसं लिफाफ्यात वेगळा कागद भरतात आणि टेंडर वेगळं निघायची अपेक्षा करतात. कधीच मनात आणू नका. जे लिफाफ्यात भराल तेच टेंडर मध्ये निघन. ज्यानं कर्म जसं केलंय तशीच फळं मिळणार. बरं का? पूर्वी तरी बापानं करायचं आणि पोऱ्यानं फेडायचं असं होतं. आता असं नाही. ज्यानं करायचं त्यानंच. आता तेवढा वेळ राहिला नाही. तेवढा वेळ राहिला नाही. मी नेहमी म्हटलं सध्या मॅचिंगचा जमाना आहे. पहिली यांची मॅचिंग आहे, यांची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग आहे, पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पांची मॅचिंग आहे. पण या मनाची मॅचिंग कधी परमात्म्याबरोबर केली का हो? या मनाची मॅचिंग त्या परमात्म्याबरोबर करा ना. मग तो हा उतरवील पार भव दुस्तर नदीचा. बवा हे करुणावंत अनंत हे नामजा. इथून जर मुंबईला फिरायला गेला 10 वेळा घरी फोन करतो, म्हातारीने गोळ्या घेतल्या का, चिंट्या शाळेतून आला का, पप्यानं रात्री जास्त घेतली होती का, म्हशीचं दूध नीट निघालं का, किती काळजी करतो. पण ज्याच्या घरून फिरायला आलोय त्याला कधी फोन केला का?
त्याला फोन करीत जा ना सकाळ संध्याकाळ. ज्या कामासाठी पाठवलंय ते काम माझं चालू आहे. काम उरकलं का मी येईल. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, किंवा सरलिया भोग येईल शेवटी, पाया पिया भेटी अनुसंधाने, नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ते असू द्यावी. काहीतरी बोलावं ना आम्ही बोलत नाही म्हणून कर्माची शिकवण कळते. इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती कुणाला? ज्याच्या हिशोबामध्ये गडबड आहे त्याला इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती. ज्याचा ताळेबंद जुळलेला आहे ते म्हणते कुठून येऊ दे कसा येऊ दे मला काय फरक पडतो. तशी ज्याची कर्म चांगली आहेत त्याला देवाला सुद्धा घाबरायचं काही कारण नाही. कारण देव कुणाचंही चांगलं करत नाही, देव कुणाचंही वाईट करत नाही. ज्याच्या त्याच्या हातानंच जे ते वाटोळं करून घेते. काय घेताय? देवाला एवढा टाइम नाही तुमच्याकडे पाहायला. तुम्हाला आयुष्य देऊन टाकलंय. तू कुटाने करायची का फुटाने वाटायची हे तू ठरवायचं. गाडा उभा करायचा का राडा करायचा हे तुझं तू ठरवायचं. कणत कणत जगायचं का आनंदी जगायचं, बुनबुनत जगायचं की गाणं गुणगुणत जगायचं हे कोणी ठरवायचं. देऊन टाकलंय आयुष्य तुला, श्वास देऊन टाकलेत. रोजचे 24 तास तुझ्या हातात कोरा चेक येतो, तो वापरायचा कसा ते तू ठरवलं पाहिजे. प्रभु जी तुम चंदन हम पानी, 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 प्रभु जी तुम चंदन हम पानी पानी, क्या बात जागी अंग अंग बास समानी, जागी अंग अंग बास समानी, प्रभु जी तुम चंदन हम पानी, प्रभु जी तुम चंदन हम पानी. प्रभु जी तुम मोती हम धागा, प्रभु जी तुम मोती हम धागा, जैसे सोने मिलत सुहागा, जैसे सोने, प्रभु जी तुम चंदन हम पानी, प्रभु जी ऐका, जीवन असं जगावं, चंदनासारखं पाण्यासारखं जगावं. चंदन घसत जातं, स्वतः तिळा तिळानं कमी होतं, पण सुगंध मात्र इतरांना देत. एक जीवान राहतं, स्वरूप वेगळं नाही, भाव वेगळा नाही, प्रतिभिन्नता नाही, शरीर भिन्नता नाही. परमेश्वर मीच आहे. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयोर्पित मनोर्बुद्धिर योमद भक्त समय प्रिया. या अवस्थेला जगावं, मग देव आणि मी वेगळा नाही भावना होते. प्रभु जी तुम स्वामी हम दासा, तुम स्वामी हम दासा, हम दासा, तुम स्वामी हम दासा. ऐसी भक्ति
करे रे दासा ऐसी भक्ति करे रे दासा प्रभु जी तुम चंदन हम पानी प्रभु जी तुम चंदन हम पानी जोगी अंग अंग बस समानी जोगी अंग अंग बस समानी प्रभु जी तुम चंदन हम पानी प्रभु जी तुम चंदन हम पानी प्रभु जी तुम चंदन हम पानी प्रभु जी तुम चंदन हम पानी. भगवंताशी एकरूप होऊन राहावं. आणि किती एकरूप व्हावं. विदर्भ रत्न ज्ञानेश कन्या गुलाब महाराज अंध होते गड्या, पण काही ग्रंथ लिहिले. गुलाब महाराजांना दिसत अजिबात नव्हतं, पण आळंदीच्या सभा मंडपामध्ये गुलाब महाराज ध्यानाला बसलेले आणि त्यावेळेसचे एक मोठे ग्रस्त होते विकार राजवाडे इतिहासाचार्य. ज्ञानोबरांच्या समाधीला अभिषेक घालीत होते, पण बोटातली अंगठी काढली नव्हती. गुलाब महाराजांना दिसत नव्हतं. सभा मंडपात विना मंडपात ध्यान करतायत आणि जसं ज्ञानोबरांची समाधी चोळायला सुरुवात केली पण अंगठी काढली नाही. महाराज बाहेरून ओरडले, ओ राजवाडे अंगठी काढा, माझ्या माऊलीला ती लागते. काय म्हणले? इतका भाव एकरूप पाहिजे. रामकृष्ण परमहंसांनी स्त्री संप्रदाय स्वीकारला, पण श्रीकृष्णाला देवाला आपला पती मानलं आणि आपण त्याची पत्नी आहे या भावानं जगू लागले आणि हळूहळू त्यांना मासिक धर्म चालू झाला. म्हणजे यांनी गायलं त्या अनुषंगानं सांगतो, इतका एक जीव पाहिजे त्यावेळी देव मिळतो. इतका एक जीव पाहिजे. ऐका, कर्म चांगली वेगळी पाहिजे. सध्या कर्म लबाडीची चालू आहे आणि फळ पुण्याची अपेक्षित करता. राहतात रावणाच्या राज्यात आणि राम राज्याची वाट पाहता. मी आता गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत सकाळी तुम्हाला 2 तास रोज टीव्ही तुम्ही ऐका. श्रीराम जीवनाची सूत्र सांगितली. रामायण सांगण्यात मला फार इंटरेस्ट नाही. श्रीराम जीवनाची सूत्र सांगितले. सध्या कर्म करताना रावणासारखं करतोय आणि रामाची अपेक्षा करतोय की आता कुणी राम अवताराला येणार नाही, आता कुणी शंभू राजा येणार नाही. रामच तुमच्या भरोशावर बसलाय की तुम्ही रामराज्य आणाल. गंडकी नदीतून दगडी आणले काय आणि किती मोठं मंदिर बांधलं काय. जर आचरण चांगलं नसेल ते प्रभू रामचंद्र सुद्धा विटा मारून घेईन डोक्यात, या पाप्यांचे पैसे लावून मला का मंदिर बांधलं. फार अवघड आहे. इतक्या लबाड्या आहेत. दान जरी केलं ना तसं दान रोज केलं पाहिजे. काही गोष्टी आयुष्यात एकदाच करायच्या, काही गोष्टी 3 वर्षातून एकदा करायच्या, काही वर्षातून करायच्या आणि काही मात्र प्रतिदिन करायच्या, रोज करायच्या. काही गोष्टी आयुष्यात एकदाच करायच्या. लग्न एकदाच करायचं. एकम विवाह. लग्न किती वेळा करायचं? एकदाच. परत परत करीत बसायचं नाही. एकम विवाह. त्रैवार्षिक कुंभम. 3 वर्षातून कुंभमेळ्याला जायचं म्हणजे जायचंच. नाही जमलं तर 12 वर्षातून आपलं नाशिकला जायचं. आणि नाही ज्याला जमलं त्यानं दरवर्षी पंढरीची वारी करायची. काय करायची? दरवर्षी पंढरीची वारी करायची. काय काय सांगितलं पहा. आयुष्यात आल्यावर लग्न एकदाच करायचं, नाही तर ज्या भूप्रदेशात जाईल तिथं जर लग्न केलं का मग त्रास होतो. एकम विवाह त्रैवार्षिक कुंभम देवस्थानम गमनम प्रतिवर्षम.
जिथं जिथं देवाची स्थान आहे ना तिथं दरवर्षी गेलं पाहिजे. मग ज्ञानदेव, निवृत्तीदेव, सोपानदेव, चांगदेव, पांडुरंग परमात्मा सगळी देवाची स्थानं आली. तिथं जावं, राहावं, आपलं अंतःकरण शुद्ध करावं. कधीतरी वर्षातून 10 दिवस साधना करावी तिथं जाऊन. लग्न आयुष्यात एकदा, 3 वर्षातून कुंभमेळा, नाही जमला तर पंढरीची वारी. देवस्थानाला दरवर्षी जावं आणि रोज काय काय करावं. प्रतिदिनम व्यायाम रोज केला पाहिजे. काय केलं पाहिजे? जर व्यायाम केला नाही तर मुंबई एवढी वाढती, काहींनी संडासमध्ये रश्श्या टांगल्यात उठायला बसायला. आमच्या मंचरला 2 जण एकमेकाला भेटत होते. 2 तास एकमेकाला भेटले पण गळ्याला गळा काय लागला नाही. अशी मेरू पर्वताची टक्कर व्हायची, 2 लांब व्हायचे. अख्खं हादरत होतं. पूर्वी संडासला जरी गेलं ना तरी 2-3 किलोमीटर चालून यायचं माणूस. परसाला गेलं तरी बाहेर जायचं. म्हणजे पूर्वीची लोक घरात खायची. आणि बाहेर जायची. आता तुम्ही हुशार झाला 2 तासात. आता बाहेर खातात आणि कुठं घराची संडास बनवून ठेवले. काय तुम्हाला व्यायाम राहिलाय का मला सांगा? अजिबात नाही, व्यायाम राहिला नाही. प्रतिदिन व्यायाम, दान रोज झालं पाहिजे. व्यायाम. सिद्ध बेटाचे सिद्ध मालक जयराम बाबा होते आळंदीत. माऊलीच्या दर्शनाला गेले ना सगळेजण दंडवत घालतात, पण जयराम बाबा दंडवत घालायचे पण जोर काढून उठायचे. काय करायचे? आणि दान. पूजनीय पांडुरंग बाबा वैद्य होते आमचे. माऊलीच्या दर्शनाला गेलं की 5 रुपये दक्षिणे, 5 रुपये ठोकळा दक्षिणा पिटीत टाकायचा माऊलीचे. 5 रुपये ब्राह्मणाला द्यायचे आणि 5 रुपये संस्थेतल्या विद्यार्थ्याला द्यायचे रोज. ज्या दिवशी पुण्य नाही, व्यर्थ गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. ज्या दिवशी पुण्य नाही तो दिवस व्यर्थ गेला. म्हणून आपल्याला शक्य तेवढं दान करावं अर्जुना. तर दानम श्रेष्ठम सुरभम. हे का मी सांगतोय? ज्याला करावं प्रतिदिन व्यायाम, दान, ज्ञान, संगष्टनम, चांगल्याची संगत करावी. काय करावी? संध्याकाळी 7च्या नंतरची संगत नको. प्रातःकाळी 7ची संगत पाहिजे. काकड्याची. काय पाहिजे? मग आनंद आहे. 7च्या नंतर ती हुशार असतात, अहो इडी नसतात. आता आम्ही कीर्तन करून कुठूनही जाऊ द्या तरी कुत्री मागं लागतात म्हणजे लागतात. पण संध्याकाळी पिऊन गावात येऊ द्या, कुत्र बघत सुद्धा नाही त्याच्याकडे. मला त्याच्यावर PhD करायची. मी त्या कुत्र्याला विचारलं, काय खाल्लं बा तुझं? आम्ही काय घेतलंय का? तू त्याच्यावर बघत सुद्धा नाही, आमच्या गाड्यांच्या मागं लागतो. तो मला महाराज माझ्यापेक्षा भंगार येते. त्याच्याकडे पाहून, त्याला चावून, त्याला माझं कायला डिव्हॅल्युशन करून घेऊ? मा कोण म्हणतंय? कुत्र. तरी ज्ञान येत नाही हे दुर्दैव. आणि ती हुशार असते. त्याला शेळीच्या लेंड्या द्यावर म्हणा, मनुके खा. ते म्हणते मला काही कळत नाही का? आमच्याकडे एक तर रात्री पिऊन आला, बायकोने दरवाजा नाही उघडला. तो म्हणला मी जीव देईन. ती बायको वैतागली होती, म्हणली दे. ते इतकं हुशार, दगड घेतला, इरीत टाकलं. दारापुढेच इर होती. इरीत दगड टाकला आणि झाडाच्या मागं लपून बसलं. तिला वाटलं खरंच उडी मारली काय. ती बिचारी बाहेर आली. इरीत डुकीतपर्यंत हे झाडा मागून निघालं, घरात घुसलं, नातून कडी लावून टाकली. ती म्हणली कोण आहे? हा म्हणला मीच आहे. म्हणला उघड ना. ती म्हणली उघडा ना दरवाजा. तो म्हणला आता मी उघडीत नसतो, मगाशी मला कसं केलं तो? ती म्हणली मी गावातल्या सगळ्या लोकांना जमा करीन. तो म्हणला कर कर कर. मी लोकांना उलट सांगन एवढ्या रात्रीची इकडं फिरती. अहो ते लय बुद्धिवान असते, आपल्यापेक्षा 10 पावलं पुढे ते. त्यामुळे काय नाती लागणं अर्थ नाही. ऐका, कर्म चांगली केली पाहिजे. आपल्याला ज्ञानोबराच्या चरित्रातून काय कळतं? कर्माची गती कशी असावी. संत चरित्र का आजचा दिवस प्रारंभिक फाउंडेशनमध्ये जाईल. कथेला खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरुवात होईल. हळूहळू तुमच्या डोळ्याला अश्रू पुसता येणार नाही एवढं करुणामय ज्ञानोबरायचं चरित्र आहे. तुम्हाला घेऊन जाईल मी ज्ञानोबरायच्या चरित्रात. पण आज फाउंडेशन आहे. कधी पीक पेरायचं तर पहिली मशागत करावं लागेल का नाही मला सांगा. धस काढले पाहिजे, तण काढले पाहिजे, आडतासं ठेवाय नको, जरा जमीन तापली पाहिजे. त्याशिवाय पीक चांगलं येत नाही ना. त्याच्यामुळं आजचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. आणि तुम्हाला पाहिल्यावर मला ऊर्जा आली तशी.
कारण 2 दिवस झालं मी गाडीतच आहे, खाली उतरलोच नव्हतो. फक्त 2 तास एका ठिकाणी कीर्तनाला उतरलो, नाही तर कालपासून जो प्रवास चालू झाला आहे ते इथं पहाट सकाळी 9-10 वाजता गाडीतून उतरलोय खाली. आता बसवतही नाही, पण कसा वेळ चालला काही कळत नाही. हेच कीर्तन आणि कथेचं महात्म्य का तुम्हाला कळत नाही. भावा भाव गेले आठवा नाठव झाला स्वयंमेव पांडुरंग, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. असा ब्रह्मरस आहे याच्यामध्ये. आता कर्म चांगले राहिलीत का मला सांगा. माझ्या एका मित्रानं, म्हणजे साधी साधी गोष्ट सांगतो, भिकाऱ्यांना दान दिलं तरी फोटो काढून फेसबुकला टाकीत. काय ते फेसबुक आणि व्हॉट्सअप कचरा फेकण्यासारखं आहे हो. काही राहिलं नाही. काय राहिले त्याच्यामध्ये मला सांगा. तो फेसबुक ज्यानं निर्माण केलं का नाही, ते मार्क झुकेरबर्ग, तो मालक आहे आणि खूप श्रीमंत आहे. पण एकच कलरचं शर्ट आणि एकच ब्रँडचं शर्ट घालते. त्याला पत्रकारांनी विचारलं, बा तू काही पैसे नाही का, फोर्ब्सच्या यादीत तुझं नाव आहे. तो म्हणला माझ्याकडे पैसे आहेत पण मला निवडाय वेळ नाही, कंत शर्ट घाला, त्यापेक्षा एकच ब्रँडचं घालतो आणि एकाच कलरचं. आणि आमच्या बँकेचं कर्ज आम्ही तासाला कपडे बदलितोय आणि फेसबुकला फोटो टाकतोय. आता कोण येडं शहाणं मला समजावं याच्यात. लय कठीण आहे. आणि खरं तर काहीच राहिलं नाही सध्या. मोबाईल आल्यावर सगळं गेलं बघा. मोबाईल आला कॅलेंडर गेलं, मोबाईल आला घड्याळ गेलं, मोबाईल आला कॅल्क्युलेटर गेलं, मोबाईल आला कॅमेरा गेला, मोबाईल आला ते अलार्मचं घड्याळ गेलं, मोबाईल आला डायरी गेली, मोबाईल बायकोच्या हातात गेला. तुम्हाला सांगतो येत नाही. आंघोळ करीतच यांनी साबण लावला ना, तुम्ही फक्त म्हणायचं अहो मोबाईल आला, साबण लावलेल्या अवस्थेत पळत येते बाहेर. काय गाडलंय त्याच्यात मला सांगा बरं. रामदेव बाबा म्हणतात ओम म्हणल्यावर माणूस व्हायब्रेट होतो. रामदेव बाबाला इकडचा अनुभव नाही. बायको ओ म्हणली तरी अख्खा गडी व्हायब्रेट होतो. हे कुठं रामदेव बाबाला माहिती का. मोबाईल आल्यापासून लग्न जुळवणं संपलं. जाते का कोणी जुळवाय मला सांगा. काय नाही, ते मोबाईलवरच बऱ्यापैकी चाललंय आता. माझ्या तर मी एक ओळखीचं पोरग आहे, त्यानं कोरोनामध्ये त्याचं ते व्हॉट्सअपला काय झालं, त्यांचं ओळख झाली, काय लग्न करायचं ठरलं. लॉकडाऊन संपल्याबरोबर, कारण लॉकडाऊनमध्ये भेटूच शकत नव्हते हो. लॉकडाऊन लय डेंजर होतं. रस्त्यावर फक्त पोलीस आणि कुत्री. बरं पोलीस सुद्धा कुठून प्रशिक्षण घेऊन आले होते माहिती नाही, पुढून आणत नव्हते. आमच्याकडे एक बाई आहे, तिने तर गुरुवार धरले आणि तिचा नियम होता श्रीखंडावर गुरुवार सोडायचा. ती नवऱ्याला म्हणली आपलं तेवढं श्रीखंड घेऊन या. तो म्हणला बाकी काही सांगले आणि त्यात बाहेर. ती म्हणली तुमचं माझ्यावर प्रेम नाही. गुतला ना भुंगा फक्त तेवढ्या वाक्यावर. पिशवी उचलली निघाला, हानीत असते म्हण. धरला पोलिसांनी, असा हाणला. घरी लंगडत आलं. ती म्हणती आणलं का श्रीखंड. तो म्हणला मिरची उपास सोडतो आज, पण तू श्रीखंड मागू नको. ती म्हणली झालं काय. तो म्हणला काय झालं ते नको विचारू, फक्त तू उपास सोडून घे. ती म्हणली पण तुम्ही लंगडत का चालले. म्हणतात तुझ्या श्रीखंडापायी माझा भूखंड सुजला. ते श्रीखंड एवढा लॉकडाऊन डेंजर होतं. काय होतं लॉकडाऊन. त्यानं ठरवलं लॉकडाऊन उतरलं, उघडल्या पहिलं किरण पडलं का लग्न करायचं. काही लोक असतात कोण वरती विमानात लग्न करते, कोण पानपुडीत जाऊन लग्न करते, काही करते ज्याला वाटेल ते. सूर्याचं किरण पडलं लग्न केलं, एकमेकाच्या गळ्यात हार घातला. लॉकडाऊन संपलं त्या दिवशी. आणि मग यानं बायकोला म्हणलं आपल्याला लग्न झाल्यावर फिरायला कुठं जायचं. ती म्हणली दम्मू काश्मीरला. आणि मग कळालं ही भवानी बुबडी. हे मोबाईलचे प्रताप आहेत. कायचे पहिली काही ईडी नव्हती. ही जुनी माणसं जायची, तिला प्रश्न विचारायचे, कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवायला लावायचे, चालायला लावायचे. मला सांगा ना ती काही ईडी होती का. सगळं संपत चाललं. जाऊ द्या, कर्म चांगलं करावं. कर्म आता कर्म फक्त दाखवण्यापुरते. सभा चालली असे ना हळूच मागून जातं. ते आमदाराला मंत्र्याला विचारतं काय आणू का पाणी बिनी. तर मित्राला सांगतं फोटो काढून घे. दुसऱ्या दिवशी लगेच फेसबुकला फोटो असतो. तालुक्याच्या विकास कामावर साहेबांशी चर्चा करताना युवा नेते. अरे किती लबाड्या. आयुष्य गेलं आपलं लबाड्या करण्यात. माझ्या एका मित्रानं आता पोरांचं उन्हाळ्याचं शिबिर घेतलं मागच्या वर्षी आणि त्या पोरांना सांगितलं आठवड्यातून एक सत्कर्म करायचं आणि रविवारी मी तुमचा फॉलोअप घेणार, तुम्ही काय कर्म केलं. आता त्यानं विचारलं, 3 जण पोरांना विचारलं तो काय केलं रे. म्हणला मी म्हातारीला रस्त्याच्या पलीकडे सोडलं. दुसऱ्याला विचारलं तो काय केलं. म्हणला मी सुद्धा म्हातारीला रस्त्याच्या पलीकडे सोडलं. तिसऱ्याला विचारलं तो काय केलं. म्हणला मी सुद्धा एका आजीला पलीकडे सोडलं. ते महाराज मा मित्र म्हणलं तुम्हाला एवढ्या म्हाताऱ्या भेटल्या कुठं. तो म्हणला काय नाही, यानं ज्या म्हातारीला पलीकडे सोडलं. आता कळालं तुम्हाला. आता हुशार झाले तुम्ही. तिलाच परत मी इकडं आणलं आणि ते तिसरं म्हणलं याने जिला इकडं आणलं ना तिलाच मी परत तिकडं सोडलं. संपलं कर्म.
चांगली कर्म राहिली कुठं याचं चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून आम्हाला संतांच्या चरित्रातून कर्माची शिकवण मिळते, दुसरी भक्तीची शिकवण कळते, तिसरी ज्ञानाची शिकवण करते. म्हणून संताम चरित्रम सदाचरणम देवचरित्रम वैकुंठगमनम मनुष्य चरित्रम तीर्थे गमनम एतानि चरित्राणि फलानि. कर्माची शिकवण मिळते. अगा मनासी रुची यावे इहलोकी कृत्य कृत्य नाठवे जो करणीची नावे भलते करी भलतेची उन्मत्त करी सदा. कर्म तुम्हाला जगायला शिकवतं, उन्मत्त करतं, शांत करतं, संयमित करतं, परमात्म्याच्या भक्तीकडे लावतं, भक्तीची शिकवण देतं ते ज्ञानोबरायचं चरित्र. आणि म्हणून निळोबरा एका अभंगात सहज म्हणतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे. संतांची चरित्र ऐकलं तरी आपल्याला वाटतं आपल्याला असं वागता यावं, आपण ज्ञानोबराच्या काळात पाहिजे होतो, आपण तुकोबराच्या काळात पाहिजे होतो, आपण ते अनुभवायला पाहिजे होतं सुख, त्यांचं संगत आपल्याला लाभायला हवी होती. सगुण दर्शन देव दर्शन हे फार महत्वाचे. संत कवी महिपती महाराज आपल्या भक्त चरित्रामृतामध्ये असे एका ठिकाणी म्हणतात, ज्यासी श्री हरीची प्राप्ती व्हावी ऐशी असता असेल काही तिही एकाग्र होनी जीवी चरित्रे परिसावी संतांची. ज्याला वाटतं ना आपल्याला काहीतरी मिळावं त्यानं एकाग्र व्हावं, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन एकत्रित करावं आणि संतांची चरित्र ऐकावी. ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. जीवाला शास्त्र असं सांगतं, जीवाला आत्म्याचा विसर होत नाही, आत्मबोधाचा विसर होतो, आत्मज्ञानाचा विसर होतो. आत्मा त्याला जाणीव करून देत राहतो. ज्ञानोबरांनी ओवी वापरली त्याला, हरपले आपण पे पाहावे जे संतांसी पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे हेची सदा. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून संतांचं चरित्र ऐकायचं. ज्ञानानं मुक्ती मिळेल का असा एक प्रश्न विचार आला की संतांचं चरित्र ऐकलं, आम्हाला ज्ञान झालं आणि त्यानं मुक्ती मिळेल का? तर उपनिषद असं सांगतं, न कर्मया न प्रजया न धनेन. कर्मानं मुक्ती मिळत नाही, ना सोयरे धायरे मोठे असल्यानं मुक्ती मिळत, ना धनानं मुक्ती मिळत. कठोपनिषदामध्ये सांगितलं, न कर्मया न प्रजया न धनया किंवा न धनेन अशी मुक्ती मिळतच नाही. तुम्हाला ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. म्हणून ज्ञान पाहिजे. संपत्ती काय कामाची? पाठीमागच्यांना भांडण लावायला ती कारणीभूत आहे. संपत्तीमुळं पाठीमागचे भांडत राहतात हे वैशिष्ट्य आहे. मिळवून धन लावी पोरासी भांडण, मिळवून धन लावी पोरासी भांडण, मिळवून धन लावी ओघासी भांडण, मिळवून धन लावी पोरासी भांडण, मिळवून धन लावी पोरासी भांडण, मिळवून धन लावी पोरासी भांडण. नाही नारायण तुका म्हणे स्मरला, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. हरीचे नाम सदा न आठवीसी, हरीचे नाम सदा न आठवीसी, हरीचे नाम सदा न आठवीसी.
संपत्ती आहे त्या ज्ञानेन मुक्ती नतु मुंडनेन. तुम्ही नुसते डोक्याची टकलं केली, शेंडी वाढवली, बाकी काही घातलं, गण लावून लावून देहाचं पंढरपूर केलं तरी मुक्ती मिळेल याची गॅरंटी नाही. त्याला ज्ञानच पाहिजे. स्नानेन शुद्धी नतु चंदनेन. स्नान केलं नाही, चंदन चोळलं, काही शुद्धी आहे का? त्याला स्नानच पाहिजे. मानेन तृप्ती नतु भोजनेन. तुम्हाला भोजन घातलंय पण भिकाऱ्यासारखं ताट पुढं फिरकवलं, काय उपयोग आहे? दानेन पाणी नतु कंकणेन. तुम्ही सोन्याच्या बांगड्या घातल्या पण हाताला दान द्यायचं माहित नाही, काय उपयोग आहे हो? म्हणून उपनिषद असं सांगतं, रधे ज्ञानेन मुक्ती. मुक्ती मिळते. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू. ज्ञानोबरायनं गोड वर्णन केलं. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आदरे आपुला दिवा पुढे कीजे. जर वस्तू पाहायची असते ना तर आपला दिवा पुढे केला पाहिजे. दिवा पुढे केला की अंधार गायब होतो. एकदा प्रकाशानं ठरवलं की मी अंधाराला पकडील, कधी पकडील? 1000 वर्ष अंधार त्या गुहेत लपलेला आहे, पण प्रकाश तिथं गेल्याबरोबर किती वेळात अंधार जाईल? जसा प्रकाश आला तसाच अंधार गेला, संपला विषय. याला एवढंच उत्तर आहे. म्हणून ज्ञानोबराय चरित्राचे टप्पे आहे. अनेक शास्त्रकारांनी त्याचे टप्पे केले. पहिले आदी प्रकरण. आदी प्रकरण म्हणजे इतिहास, पूर्वजांचा इतिहास, त्यांचे कोण कोण पूर्वज होते याला आदी प्रकरण म्हणावं. दुसरं जन्मापासून पैठणपर्यंतचा गमनापर्यंतचा जो प्रवास आहे हा दुसऱ्या टप्प्यात येतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये पैठण पासून तीर्थयात्रा विठ्ठल पंतांनी ज्या केल्या ते तिसरं प्रकरण. चौथं तीर्थावळीचं प्रकरण आहे, जी तीर्थ भ्रमण केली त्याचं चिंतन आहे. 5वं प्रकरण समाधी वर्णन आहे ज्ञानोबरायचं. आणि 6वं नामदेवरायानं जी ज्ञानोबरायासाठी आळी आणि नामदेवरायानं जो त्रागा केला इत्यादी प्रकरण आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायचं चरित्र वर्णन करत असताना या टप्प्यांकडे आपल्याला पाहावं लागतं. जर मागं गेलं तर 7 पिढ्यांचा इतिहास सापडतो ज्ञानोबरायचा. ज्ञानोबरायांचे मूळ पूर्वज गोदावरीच्या काठावर पैठणच्या खाली आपेगाव आहे, तिथं राहतात. भारत देश पवित्र आहे, महाराष्ट्र पवित्र आहे, मगाशीच बोलून गेलो. इथली माती पवित्र आहे. आपलं भाग्य आहे की आपण इथं जन्माला आलो. मी ज्यावेळी परदेशामध्ये 4 दिवस तुकोबराई सांगितले त्यावेळी मला तिथं काही मित्र जमा झालेत, फोनवर नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर काल बोलता बोलता मी गाडीत होतो, त्यानं मला मेसेज केला, म्हणला तुमच्याकडे बरं आहे. मी सांगितलं अरे माझी कथा चालू आहे पण जवळचं एक लग्न आहे, मला जायचं आहे. तर त्या परदेशातल्या मित्रानं मला सांगितलं, म्हणला तुमच्याकडे बरं आहे, लग्न ही संस्था अस्तित्वात आहे. तुमची आजी आजोबा खापर पंजोबा ढोपर पंजोबा नातवाच्या पतवंडाच्या लग्नाला हजर असतो. तुमचं किती भारी काम आहे. म्हटलं तुला एक सांगू का आमच्याकडं का हजर असतात? कारण आमच्याकडं हे कार्य एकदाच उरकलं जातं, तुमच्याकडे वारंवार उरकलं जातं, त्यामुळे इंटरेस्ट नाही कुणाला लग्नाला यायचं. आमच्याकडे एकदाच पवित्र मानलं जातं ना त्याला. आणि म्हणून आपेगाव, या आपेगावच्या मूळ पुरुषाचं नाव होतं हरिहर पंत जावळे. हरिहर पंतांच्या घरामध्येच पुढे ज्ञान जन्माला येते. जावळे त्यांचं आडनाव आहे. या हरिहर पंतांचा कालावधी शालिवन शके 1060 हा सापडतो. या काळात त्यांना देवगिरीचं वतन होतं. यादवांचा देवगिरीवर समृद्ध इतिहास त्या काळात सापडतो. ज्ञानेश्वरीत वर्णन आलंय, जेथ यदवंश विलासू सकळ कळाते निवासू न्यायाते पोषितो श्रीरामचंद्र. ज्ञानोबरायनं वर्णन केलं की त्या काळामध्ये 1060 मध्ये शालिवान शके देवगिरीवर यादवांचं साम्राज्य होतं. हरिहर पंतांना 3 अपत्य झाली. पहिलं रामचंद्र पंत, दुसरे केशव पंत आणि तिसरी मोहनाबाई. 3 अपत्य झाली.
देवगिरी नरहरी माचवे यांच्या घरामध्ये मोहनाबाईला दिलं. लग्न धूमधडाक्यात करून दिलं हरिहर पंतांनी. पूर्वी लग्न बरेच दिवस चालायची, महिना लग्न चालत होती. आता तसं काही राहिलं नाही. आता सकाळी धामधुमे, दुपारी टामटुमे, संध्याकाळी सामसुमे, काही राहिलं नाही. पोरं शिकायला जातात तिकडूनच सुना घेऊन येतील. तुम्ही घरात घेतलं नाही तर ते तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. काळ फार फास्ट झालाय. आता 15,000 किलोमीटरवरून तुमचं पोरग तुमच्याशी बिना पैशाचं बोलत आहे व्हॉट्सअप कॉलवर परदेशात. काळ किती पुढे गेला. तुम्ही जर पोराला बडबड करायला लागले ना, ते खाली मान घालून निघून जातं. तुम्ही म्हणता काय माझं पोरग आज्ञेत. ते आज्ञेत नाही, ते तुम्हाला इग्नोर मारते. काय करते ते म्हणते दगडावर डोकं आपटून कुठं डोकं फोडून घेऊ. त्यामुळे ते बाजूला निघून जातं. तुम्ही म्हणता वाह काय आज्ञेत. पोरं फार फास्ट झालीत. आता काही राहिलं नाही. मोहनाबाईचं लग्न काही महिने आनंदात करून दिलं. देवगिरीला नरहरी माचवे यांच्या घरात दिले. केशव पंतांची मुंज झाली आणि केशव पंतांची मुंज झाल्यावर 1 वर्षानं ते वारले. रामचंद्र पंत वाढले शिकले यांनी क्षात्र तेज यांचं उफाळून आलं आणि त्यांना नेहमी वाटायचं आम्ही सरदार शूर आहे, आम्हाला काय कुणाची भीती आहे, म्हणून तलवार घेऊन यादवांच्या साम्राज्यात सामील झाले. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती. देरदार आम्हा काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत. तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती. लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती. देव देश धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. पटून मराव हेच आम्हाला ठाव. रामचंद्र पंत यादवगिरीच्या साम्राज्यामध्ये सामील झाले. रामचंद्र पंतांना मुलगा झाला पुढं. त्याचं नाव गोपाळ पंत. गोपाळ पंत ही ज्ञानोबरायांच्या पूर्वजांची 3री पिढी. त्रिंबक पंत इथपासून प्रमाणबद्ध इतिहास सापडतो. नामदेव महाराज म्हणतात भक्त त्र्यंबक मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपे गावी. ज्ञानोबरायचा पंजोबा त्र्यंबक पंत
त्र्यंबक पंतांना 2 अपत्य झाली. 5वी पिढी गोविंद पंत म्हणजे ज्ञानोबरायचे आजोबा आणि हरिहर पंत. शालिवान शके 1104 ला गोविंद पंतांचा जन्म. शालिवान शके 1110 ला हरिहर पंत चुलत आजोबा यांचा जन्म. क्षात्रपद सेनानी पद दिलं यादवगिरीच्या राजानं आणि मग यांना यादवांनी बीड परागणा दिला. बीड परागण्यामध्ये बालाघाट नावाचा प्रांत आहे, तो यांना वतनदारी म्हणून दिला. पण या बालाघाट प्रांतामध्ये करंज नावाचा एक वतनदार होता, त्यानं बंड केलं आणि ते शमन करण्यासाठी यादवांनी पत्र दिलं या हरिहर पंतांना आणि गोविंद पंतांना आणि घमसान युद्ध झालं. याचं भांडारकरांकडे ते पत्र आजही पुण्यात अवेलेबल आहे. त्यावेळेस ते सांगतात, अरे आमची लढण्याची जात आहे, क्षात्र तेज हृदयात आहे आणि म्हणून तलवारीच्या पात्यावर आम्ही आमचं जीवन कोरलं. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. 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 काय युद्ध झालं. कुणाची भीती. हा करंजकर देशमुख आणि त्र्यंबक पंत आणि हरिहर पंतामध्ये युद्ध झालं. युद्ध एवढं घमसाण झालं. 1135 चा तो काल होता. 1135 ला युद्ध झालं आणि याच्यामध्ये हरिहर पंत धारातीर्थी पडले. आता हरिहर पंत धारातीर्थी पडल्यावर भाऊ मरण पावला त्या युद्धात, म्हणून वैराग्य प्राप्त झालं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यावर त्र्यंबक पंतांनी आपल्या कुलकर्णी पदाचा वतनदारीचा राजीनामा त्यावेळचे राजे रामदेवराय यांच्याकडे देऊन टाकला. ज्ञानोबराय 15व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, जैशी संसार या समजता जाणीजे अनित्यता. जे वैराग्य दवडिता पाठी लागे. राजीनामा देऊन टाकला आणि देवाकडे जाताना माणूस प्रचंड वैराग्यात जातो, नाहीतर दुःखाने तरी जातो. आनंदामध्ये कधी देवाकडे कोणी जात नाही. प्रचंड दुःख नाहीतर प्रचंड वैराग्य. त्र्यंबक पंतांचा दिनक्रम चालू झाला. योग साधनेचा अभ्यास चालू केला त्र्यंबक पंतांनी आणि त्र्यंबक पंतांचा अभ्यास समाधीपर्यंत गेला. त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचे नाथ फिरायचे बरं का. गोरक्षनाथांचं आगमन त्याच काळात या परिसरात होतं आणि गोरक्षनाथ गोदावरी परिक्रमा करत होते त्या काळात. गोदावरी प्रदक्षिणा करत असताना गोदावरीच्या उगमापासून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालून त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला आले. नाशिकवरून पुलतांब्यावरून कायगाव टोके, कायगाव टोक्यावरून पैठण आणि पैठणवरून आपेगावला आले गोरक्षनाथ महाराज. आणि समाधीपर्यंत ज्यांचा अभ्यास गेला त्या त्र्यंबक पंतांना सद्गुरू मिळाले. गुरु मिळावा लागत नाही, तो आपोआप भेटतो बरं का. ज्ञानोबराय वर्णन करतात, ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा तेथे श्री गुरु पैसा भेटची गा. नाथ महाराज म्हणतात, येवोनी गुरुनाथे माथा ठेविला करू. तुकोबरायने सुद्धा सांगितलं ना, सापडिले वाटे जाता गंग स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर.
आणि फळे तैशी भेटी तै वसंत पावे. फळ कधी येत नाही, झाडाला किती पाणी घाला, पण वसंत ऋतू आला की फळं आल्याशिवाय राहत नाही. तसे सद्गुरू एकदा जीवनात आले का कर्म साम्य दशेचा नाश होऊन ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. गोरक्षनाथांनी डोक्यावर हात ठेवला त्र्यंबक पंतांच्या आणि संजीवन समाधी आपेगावला दिली. जर पैठणला कधी गेले तर आपण गेलं पाहिजे आपेगावला. गोरक्षनाथांनी ज्यांना समाधी दिली, गोविंद पंतांना पुढं पुन्हा वतनदारी दिली. आपेगाव आपेगावकर गोविंद पंत निराई, सिद्धो पंत गिरिजाई अलंकापुरी, असं वर्णन आलंय. आपेगावला कोण आहे तर गोविंद पंत आणि त्यांची बायको निराई. आता पुढं वंश चालत आला. आणि आळंदीला कोण आहे, सिद्धो पंत गिरिजाई, जी रुक्मिणीचे आई वडील आहेत, असं वर्णन केलेलं आहे. गोविंद पंतांचा जन्म शालिवाहन शके 1104 झाला आणि 1149 पर्यंत पुत्र प्राप्ती नाही. म्हणजे 4 जर गेले तर जवळजवळ 45 वर्ष झाली तरी पोरग नाही. आणि पोरग नसल्यावर फार दुःख असतं. पुत्रहीनस्य मे राजम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाबाबतचं आपण चिंतन पाहिलेलं आहे. आणि म्हणून सकाळी उठावं, नवरा बायको एकमेकाबरोबर बोलत नाही, पोरग होत नाही. पण मग गोविंद पंतांनी गायत्रीचं पुरस्चरण चालू केलं. 12 वर्ष गोदावरीमध्ये उभे राहिले आणि रोज गायत्रीचं पुरस्चरण करायचं, पण पोरग काय होत नव्हतं. 11 वर्ष पूर्ण व्हायला आली गायत्रीच्या पुरस्चरण आणि गोरक्षनाथांचं आगमन झालेलं आहे. गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथांचं आगमन झालं. म्हणजे गोविंद पंतांच्या वडिलांना गोरक्षनाथांचा बोध आणि गोविंद पंतांना गहिनीनाथांचा बोध आहे. आणि अजून एक आश्चर्य सांगतो ज्ञानोबराच्या चरित्रातलं, जगामधलं एकमेव आश्चर्य का गोविंद पंतांनाही गहिनीनाथांचा बोध आहे, गोविंद पंत निराईला, आणि इकडं सिद्धो पंतन गिरजाईला सुद्धा गहिनीनाथांचाच बोध आहे. अजून काही जुळलेलं नाही गणित, अजून लग्न कुठं होणार माहिती नाही, पण बोध परमेश्वरानं एकाच गुरुकडून दोन्ही घरांना दिलेले आहेत. हे वैशिष्ट्य आहे ज्ञानोबराच्या चरित्रामध्ये. आणि म्हणून गहिनीनाथ प्रदक्षिणा करत 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 निघाले. गोदावरीच्या उत्तर तटावरून जात असताना त्यांना कळालं की माझ्या सद्गुरूने इथे एका महापुरुषाला समाधी दिलेली आहे, म्हणून त्र्यंबक पंतांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, कारण गुरुबंधू आहेत ते आपले. म्हणून दक्षिण तटावरून ते उत्तरेकडे आले आणि त्यांनी त्यांच्या वंशजांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तुकोबराय म्हणतात किंवा गहिनीनाथ आज निराईच्या दारापुढे उभे आहेत. तुकोबराय म्हणतात पुढे जोडूनिया करावे संचित, पुजावे अतिथ देव द्विज. दारापुढे आलेल्या अतिथीची पूजा करावी, देव द्विज पुजावे. किंवा दारापुढचा अतिथी जर विन्मुख गेला, तुकोबराय म्हणतात विन्मुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आणि याला एक सुभाषित आहे, अतिथी पूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम गृहीम साधू संगम उपासते सततम धन्य ग्रहस्थाश्रमाः. धन्य ग्रहस्थाश्रम कुणाला म्हणायचं? मी त्या दिवशी एका ठिकाणी कीर्तन केलं. कीर्तन झाल्यावर एक म्हातारी माझ्याकडे आली, म्हणजे बाबा चाल माझ्या घरी. म्हणलं काय आलं? म्हणले तू पाय माझ्या घराला लागू दे. मला आमचेच पाय आमच्या घराला लागा ना, तुझ्या घराला लावून काय करते? घरी गेल्यावर मला म्हणली दूध घेतो, चहा घेतो का कॉफी घेतो? म्हणलं काही कर. म्हणली दूधच पे, 10-15 म्हशी आहे, गोकुळासारखं घर नांदात आहे, पैलवानासारखी पोरं झाल्यात, रुपयाचं इकीत नाही. म्हणली दूधच पे. शेजारची बाई आहे, तिलाच अर्धा लिटर देते, पोर रडातं तिचं म्हणून. आता मी विचार केला माझ्याबरोबर 10-15 आम्ही सगळे दूध पिलो, ते पोर जर उठलं रात्रीचं तर ही काय देईन? मी म्हणलं आई ते पोरग उठलं तर तू काय देशील? मला म्हणली तू पे, ते थँगडं काय उठत नाही. आणि त्याची आई व्हॉट्सअपवर दमलेली असते दिवसभर, ती काही जागी होत नाही, रडली तरी परत उठत नाही. मी म्हणलं पण झालंच पोरग जागन, त्याची आई जागी झाली, काय देशील? म्हणली सांगन तिला एक दिवस टोनगा प्याला म्हणून. मला अजून झोप नाही, माय काय पाहता कळत नाही. याला काय अतिथी पूजन म्हणायचं का? त्या दिवशी कीर्तन एक जण म्हणला चला चहा घ्यायला गेलो, त्यानं बायकोला उठवलं रात्री 11 वाजता चहा कर. मी म्हणलं कशाला चहा लागतो? नाही म्हणले करू. ती चहा करायला गेली, बरं चप्पल घालून चहा करीत होती. काल तर एक मला चप्पल घालून वाढायला आली. म्हणलं ताई चप्पल घालून वाढतात? ती म्हणजे महाराज ही वाढायची चप्पल आहे. मी तर तोंडा का पाहायला लागलो.
म्हणलं म्हणजे म्हणली मायाची बाजारात जायची चप्पल वेगळी आहे, स्वयंपाक करायची वेगळी, वाढायची वेगळी. म्हणलं एखादी डोक्यात आणायची नाही का तेवढी आण, बाकी काही राहिलं. त्या किचनमध्ये चप्पल घालून, पूर्वी त्याला रसोडा म्हणायची, आता जिथं किचकिच होती ना त्याला किचन म्हणायची. काय म्हणायचं? हा, जिथं किचकिच होती त्याला किचन म्हणायचं. बराच वेळ झाला, चहा येणार, मला तर लांबचा प्रवास. त्याला म्हणलं जा ना, बघ ना, पटकन आण, मला जायचे. ते बायको जवळ गेलं, कसं बोललं पहा, इकडे लक्ष द्या म्हणजे कळण. संपवायची कथा, आता वाजायला आली 5. ऐका, झाला पहिला दिवस. चांगले दिवस जास्त दिवस थांबत नाही आणि वाईट दिवस सरता सरत नाही, ध्यानात ठेवा. 3 तास कथा झाली, आपल्याला वाटलं काय संपवायची आता. ते बायकोच्या जवळ गेलं, कसं बोललं पहा, माझ्याकडे पहा म्हणजे लक्षात येईल. बायकोच्या जवळ गेलं, कानापाशी बोला, चहा झाला का, आवाज आला का, परत सांगतो. ते बायकोच्या जवळ गेलं, म्हणला चहा झाला का. ती म्हणली थोडा दम नाही निघत का. सुटलं पळत माझ्याजवळ, येऊन बसलं, असं बारीक तोंड केलं. परत 10 मिनिटं गेली. म्हणलं जा ना, मला जायचंय ना, आणा ना चहा. ते गेलं. म्हणलं उरक ना, मार्जांना जायचं. ती म्हणली माय काय उपकाराला आला काय. मी ड्रायव्हरला म्हणलं बॅग उचल बरं. तेवढ्यात चहा आणला. आता चहा पिता पिता मी लागलो हसायला. ते माझ्या तोंडाकडे पाहते. म्हणलं का हसता. म्हणलं काही नाही, असंच असतो. नाही नाही, म्हणलं का हसता. म्हणलं असंच असतो, संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, विनाशाची वाघोर प्राणियाशी. ज्ञानोबरायने ओवी वापरली. ते म्हणताय नाही नाही, शहाणी माणसं म्हणला उगच हसत नाही. मी मला पार येड्यात काढलं त्याने. मी त्याला म्हणलं का रे, बायकोला एवढा घाबरतो का. म्हणलं तुम्ही ऐकलं काय सगळं. म्हणलं सगळं ऐकलं, तुलाही बोललेलं ऐकलं आणि मलाही बोललेलं ऐकलं. मला म्हणला महाराज तिचं लय मनाव घेऊ नका, ती तोंडात फटकाळे, बाकी मनानं लय चांगली. आमचे बाबा म्हणले तिला काय मातीत घालायचं का, जिला अतिथी पूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम गृहीम साधू संगम उपासते सततम धन्य गृहस्थाश्रमाः. दारात जर अतिथी आला तर भोजन एकट्यानं करू नये. म्हणून शालिवान शके 1149 आषाढ शुद्ध एकादशीला त्यानं पाहिलं गहिनीनाथांनी का निराईचा चेहरा नाराज आहे. विचारलं तुमचे मालक कुठे. म्हणले मालक गायत्रीचं पुरस्चरण करतात. किती वर्ष झाली. म्हणले 11 वर्ष झाली. काय फल मनात ठेवून करतात ते सांगितले. आम्हाला आपत्य नाही आणि आपत्य नसल्यामुळे आम्ही दुःखी आहेत. त्यांनी एक भस्माची चिमुटी काढली. आता विज्ञानवादी याला मानत नाही, परंतु त्यांनी भस्माची चिमूट काढली. म्हणले विठ्ठलाच्या कृपेनं तुम्हाला पोरगा होईल. काय होईल. विठ्ठलाच्या कृपेनं. आणि गहिनीनाथ निघून गेले. मग हे पुरस्चरण करून आले आणि निराईनं सांगितलं अहो थोडं लवकर यायचं. आत्ताच गेले. गहिनीनाथ थांबवलं का नाही. म्हणले त्यांना जायचं होतं, पुढं साधना चालू आहे. म्हणले त्यांनी हा भस्म दिला आणि खायला सांगितलं, मुलगा होईल म्हणले. आनंद झाला. आनंद झाल्यावर पुढे दिवस गेले आणि दिवस गेल्यावर शालिवान शके 1149 आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठल पंतांचा जन्म झाला. भक्ती 9 मास भरले. भक्ती 9 मास भरले पूर्ण दिवस. 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 निराईस प्रेम गहिणी नाथा. निराईस प्रेम गहिणी नाथा. विठ्ठल आवडी ठेवियेल नाम. विठ्ठल आवडी ठेवियेल नाम. विठ्ठल आवडी ठेवियेल नाम. विठ्ठल आवडी ठेविले हे नाव. विठ्ठल आवडी ठेविले हे नाव. विठ्ठल आवडी ठेविले हे नाव. आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. आले वैराग्य
विठ्ठल आवडी ठेविले नाव, विठ्ठल आवडी ठेविले नाव. निराईस प्रेम गहिनी नाथा, निराईस प्रेम गहिनी नाथा, गहिनी नाथा, गहिनी नाथा. गहिनी नाथा. गहिनी नाथा, निराईस प्रेम गहिनी नाथा, निराईस प्रेम गहिनी नाथा. विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम, ठेविले नाम, ठेविले नाम. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते.